विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडतायत। टू द पॉइंट मुलाखतीमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय। महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाबद्दल सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्यानंच प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। पाहूयात। महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप। प्रकाश आंबेडकरांचा टू द पॉइंट मध्ये गौप्यस्फोट। आंबेडकरांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय खळबळ। महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकरांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये भूकंप होईल असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात केलाय। तुम्हाला की फ्रॅक्चर्ड मॅन्डेट असेल कोणाचं? इट्स ॲब्सोल्यूट फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आहे। मग याच्यामध्ये काय रिअलाइनमेंट दिसेल पॉलिटिकल, जसं 2019 ला अचानक निवडणुकांनंतर आफ्टर इलेक्शन प्रचंड रिअलाइनमेंट आहे। 8, 9, 10, 11, 12 या या महिन्याच्या बरीच मोठी उलथापालथ होईल अशी परिस्थिती आहे। आता ऑक्टोबरमध्ये 8, 9, 10, 11, 12 पर्यंत प्रचंड मोठी उलाढाल होईल अशी परिस्थिती आहे। आम्ही भूकंपाचा भाग राहणार नाही किंवा सरप्राईजचा भाग राहणार नाही। पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत त्या भूकंप आणि सरप्राईजचा भाग राहतील। बरं, सत्तेतल्या पक्षांमधला काहीतरी हिंट? बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा, सत्तेतल्या पक्षामधला आणि बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा। म्हणजे तुम्ही आधी मगाशी आपण म्हणालो की निवडणुकांनंतर बऱ्याच गोष्टी घडणार, पण निवडणुकांच्या आधी सुद्धा घडणार आहेत, निवडणुकीच्या नंतरही घडणार। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप 150हून अधिक जागा लढण्यावर ठाम आहे, तर शिंदेच्या शिवसेनेनं लोकसभेतील स्ट्राईक रेटचा आधार घेत 120 ते 128 जागांवर दावा केलाय, तर अजित पवारांच्या गटानंही 70 जागांवर दावा केलाय। अजित पवारांना 50 ते 60 जागांपेक्षा अधिक जागा द्यायला भाजपचा विरोध असल्याचंही बोललं जातंय। त्यामुळे अजित पवार महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे महायुतीमध्ये सारच काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून संघर्ष सुरू आहे। काँग्रेस 150 जागांच्या खाली यायला तयार नाही, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 88 जागांच्या खाली यायला तयार नाही। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 44 जागा मिळतील। त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर सर्वात मोठा पेच असेल असा दावा आंबेडकरांनी केलाय। उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत। उद्धव ठाकरे आमच्या सोबत आले तर चर्चा करू असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय। आम्ही आमचे दरवाजे बंद केलेले नाहीयेत। आम्ही जसं आदिवासींना घेऊन चाललोय, ओबीसीला घेऊन चाललोय, त्यांना कोणाला वाटत असेल की या आघाडीमध्ये आम्ही यावं, इज वेलकम। आम्ही दरवाजे नाही बंद केले। म्हणजे गेल्या वेळेस जे बिनसलं होतं उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या आघाडीत जाण्यावर, आता तुम्ही परत एकदा उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करायला तयार आहात? आले तर आम्ही चर्चा करणार, आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही। महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महायुतीला मोठा फटका बसलाय, तर महाविकास आघाडीला फायदा झालाय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत। अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये लवकरच राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।